सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी झाडं पडून मोठ्या प्रमाणामध्ये नागरी मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे। अनेक ठिकाणी झाडं पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। अशातच काल ठाण्यातील गुरुद्वारा शेजारील असलेल्या भांजेवाडी परिसरामधील एका चाळीवरती मोठे बदामाचं झाड कोसळल्याची घटना घडलेली आहे। या घटनेमध्ये स्थानिक रहिवाशांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मुसळधार पाऊस, त्यातच घरामध्ये साठलेले पाणी यामुळे नागरिकांना त्या ठिकाणी राहणं अशक्य झालेलं होतं। त्यातच बदामाचं झाड पडल्यानंतर घराचं छप्पर देखील कोलमडलेलं होतं। अशातच शिवसेनेचे स्थानिक विभाग प्रमुख किरण नागती यांनी या ठिकाणी धाव घेत परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतला। या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर परिसरातील 2 ते 3 घरांचं मोठ्या प्रमाणामध्ये बदामाचं झाड पडल्याने नुकसान झालेलं होतं। अशा परिस्थितीमध्ये क्षणाचाही विलंब न करता किरण नागती यांनी स्वखर्चाने या चाळीतील घरांचे पत्रे जे आहेत ते बसवून दिलेले आहेत। त्यामुळे नागरिकांना मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळालेला आहे। त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी शिवसेनेचे विभाग प्रमुख किरण नागती यांचे मनापासून आभार देखील मानलेले आहेत। अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघू शकतो, नेहमीच समाजसेवेमध्ये व्यस्त असणारे, त्याचबरोबर क्षणाचाही विलंब न करता नेहमीच नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे अशा प्रकारे किरणजी नागती यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी माणुसकीचे दर्शन घडवलेले पाहायला मिळालं। खरं तर आपण बघतो गेली 2 दिवस ज्या पद्धतीने पावसाचा कहर आहे त्याच पद्धतीनं अगदी काल संध्याकाळपासून रात्रीपासून वेगवेगळ्या आमच्या नौपाडा भागामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वृक्ष असे कोसळलेले आहेत। आज सकाळी झालं असं की भांजेवाडी परिसरामध्ये आपण इथे बघतोय तर इथे एक मोठं वृक्ष जे आहे त्याची एक भली मोठी फांदी घरांवर कोसळली आणि जे छप्पर आहे ते पूर्णपणे नेस्तनाबूत झालं। आणि त्याच्यानंतर आमच्या ज्या गायकवाड ताई आहेत त्यांच्या घरामध्येच ते घडलं होतं आणि त्याचा इफेक्ट 2-3 घरांवर झाला। हे सगळं बघितल्यानंतर कुठेतरी मला पण वाटलं की अरे काय झालं, म्हणजे कारण आता ते पूर्ण फांदी आहे ती घरामध्येच आली होती मोठी। आणि अशा पद्धतीने असं वाटलं अरे आता पूर्ण म्हणजे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून, त्यांच्या डोळ्यात बघून असं वाटायला लागलं अरे यार आता या माऊलीला कुठेतरी आधार, एक शिवसैनिक म्हणून, एक धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संस्कारावर काम केलेला आपण माणूस म्हणून, शिंदे साहेबांच्या ज्या पद्धतीने काम करतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेला एक शिवसैनिक म्हणून मी पुढाकार घेतला आणि मी काय तो शिवसेना म्हणून मी पुढाकार घेतला आणि आम्ही ते छप्परचं काम जे पत्र्यांच्या माध्यमातून आता करायला सुरुवात केली आणि रात्र होण्याच्या आधी ते छप्पर ॲज इट इज काल जसं होतं तसं पूर्ववत होईल। भांजेवाडीमध्ये सुषमा गायकवाड, मी इथे राहते गुरुद्वाराच्या बाजूला। तर माझ्या घरावर सकाळी 8:45ला बदामाचं झाड पडलं। मग किरण दादाला मी फोन केला, त्याच्यानंतर दादा आला आणि दिवसभर माझ्यावर दादा आता इथे आहे। त्याने अशी सोय केली की पत्रे आणून माझ्या घराला लावायची सोय केलेली आहे आणि देवासारखा दादा आला आणि आज माझ्या घराचं व्यवस्थित करतोय, हे मला अगदी बरं वाटलंय। पण मी म्हणते आज कोण दादा नसतं ना तर आज मला ह्याच काही पाण्यामध्ये बुडावं लागलं असतं। मला आज 4 दिवस झाले मी पाण्यातच बुडते आणि वरून हे पत्रे सगळे तुटले। दादाने नवीन पत्रे आणले आणि पत्रे टाकतोय, दादा काम चालू आहे आणि दादाने सकाळपासून आज माझ्यावरच आहे। मी खूप खूप आभार मानते आणि दादाने माझ्यासाठी आज उभा दादा जर नसताना तर माझे खूपच हालत झाले असते। माझी परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे, माझी परिस्थिती खूपच गंभीर आहे। आम्ही दोघंच कमवते, त्याच्यानंतर कोणच कमवतं नाहीये माझ्याशी, नवरा आणि मीच कमवते, बाकी कोण, आणि मी धुणं भांड्याचीच कामं करते, बाकी काही मी करत नाही। आणि 4 दिवस माझ्या घरात पाणी भरलेलंच आहे, ते खालचं मी काढते पाणी, पण वरून पत्रा फुटला त्याच्यामुळे दादाला मला बोलवायला लागली। दादाने आज पत्रे नवीन आणले, नवीन टाकले पत्रे, काम चालूच आहे सकाळपासून, तेच काम चालू आहे। 8:45 वाजल्यापासून दादा इथेच माझ्याबरोबर उभा आहे।